नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खैरे सर तुमचं आपलं एजो शॉप युट्यूब चॅनलवर स्वागत करतो। आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वीचा जिओग्राफी आणि इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्र हा विषय। म्हणजे येत्या 18 तारखेला 18 मार्चला होणारा इयत्ता 10वीचा जिओग्राफी या विषयाचं महत्त्वाचे क्वेश्चन, गेस्ट पेपर आणि काही आयएमपी क्वेश्चन आपण या ठिकाणी बघणार आहोत। आणि आजचं हे सेशन मी स्वतः आज तुमच्या समोर प्रेझेंटेशन करणार आहे। तर चला बघूया इयत्ता 10वीचं जिओग्राफी हा विषय। तर चला विद्यार्थी मित्रांनो बघूया तुमचं जिओग्राफी। यामध्ये आपण टॉप 10 एमसीक्यूज काढलेले आहेत। यामध्ये नंबर 1 एमसीक्यूज बघा, भारत आणि ब्राझील या दोन्ही देशाची राजवट डॅश डॅश प्रकारची आहे। तर याचा आन्सर आहे प्रजासत्ताक। या ठिकाणी तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहे, लष्करी, साम्यवादी, प्रजासत्ताक आणि अध्यक्षीय। तर याचं अचूक उत्तर आहे प्रजासत्ताक। नेक्स्ट बघा, नंबर 2 चा एमसीक्यू आहे, ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग डॅश डॅश आहे। तर याचा उच्चभूमीचा आहे, म्हणजे ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग उच्चभूमीचा आहे। खाली मैदानी, पर्वतीय आणि विखंडित टेकड्यांचा असे तुम्हाला 3 पर्याय दिलेले आहेत। तर योग्य पर्याय आहे उच्चभूमीचा। नेक्स्ट बघा, नंबर 3, भारताचे हवामान डॅश डॅश प्रकारचे आहे। तर भारताचे हवामान हे मान्सून या प्रकारचे आहे। बाकीचे पर्याय तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत। योग्य पर्याय आहे मान्सूनचे। त्यानंतर नंबर 4 बघा, अमेझॉन नदीचे खोरे मुख्यत्वे डॅश डॅश आहे। तर याचं उत्तर आहे मानवी वस्तीस प्रतिकूल। तर अमेझॉन नदीचे खोरे हे मुख्यत्वे मानवी वस्तीस प्रतिकूल आहे, हे अचूक उत्तर आहे। त्यानंतर बघूया नंबर 5। नंबर 5 बघा, एमसीक्यूज, अरबी समुद्रातील बेटे डॅश डॅश आहेत। तर याचं उत्तर आहे प्रवाळ बेटे, म्हणजे अरबी समुद्रातील बेटे हे प्रवाळ बेटे आहेत। बाकी तुम्हाला 4 पर्याय दिलेले असतात, त्यापैकी योग्य आणि अचूक पर्याय म्हणजे प्रवाळ बेटे। नेक्स्ट बघा, नंबर 6, 6वं एमसीक्यू आहे या ठिकाणी, भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक डॅश डॅश या नावाने ओळखले जाते। तर भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक हे इंदिरा पॉइंट या नावाने ओळखले जाते। नेक्स्ट बघा, नंबर 7, नंबर 7 एमसीक्यू आहे, सुंदरबन मध्ये डॅश डॅश वृक्ष आढळतात। तर सुंदरबन मध्ये सगळ्यात जास्त कोणते वृक्ष आढळतात? तर सुंदरी या नावाचे वृक्ष आढळतात। बाकी तुम्हाला पर्याय दिलेले आहेत या ठिकाणी, साग, बाभूळ, त्याचप्रमाणे पावपाझिल। तर याचं उत्तर आहे सुंदरी, म्हणजे सुंदरबन मध्ये सुंदरी वृक्ष आढळतात। नेक्स्ट बघा, नंबर 8, नंबर 8 एमसीक्यू आहे, ब्राझीलला जगाचा डॅश डॅश असे संबोधतात। तर ब्राझीलला जगाचा कॉफी टॉप असे संबोधतात। तर नेक्स्ट बघा, नंबर 9, नंबर 9 आहे, ब्राझील मधील डॅश डॅश हे लोकप्रिय नृत्य आहे। मग ब्राझील मध्ये कोणतं लोकनृत्य आहे? तर ब्राझील मध्ये सांबा हे लोकप्रिय नृत्य आहे। नेक्स्ट बघा, नंबर 10 अँड लास्ट एमसीक्यू, तर 10 नंबरचा आहे, भारत आणि ब्राझील या दोन्ही देशाची अर्थव्यवस्था डॅश डॅश स्वरूपाची आहे। तर भारत आणि ब्राझील या दोन्ही देशाची अर्थव्यवस्था विकसनशील स्वरूपाची आहे। याचं अचूक उत्तर आहे विकसनशील। नेक्स्ट बघा, आता नेक्स्ट क्वेश्चन आहे तुम्हाला, यामध्ये टॉप योग्य जोड्या लावा, मॅच द पेअर्स आपण घेतलेला आहे। यामध्ये हे तुम्हाला 4 मार्कासाठी 4 गुणासाठी हा प्रश्न येत असतो। तर यामध्ये बघा, नंबर 1 आहे सदाहरित वने, त्याचप्रमाणे नंबर 2 आहे पानझडी वने, नंबर 3 आहे समुद्रकाठाची वने, नंबर 4 आहे पॅटनॉल, त्यामध्ये जगातील सर्वात मोठा दलदलीचा प्रदेश आहे हा। त्यानंतर अमेझॉन नदी ही गावविरहित मुख्य 12 वाहणारी नदी आहे। त्यानंतर नेक्स्ट मॅच द पेअर्स मध्ये तुम्हाला हा क्वेश्चन येऊ शकतो 4 मार्कासाठी, गियाना उच्चभूमी जी पिको दी निल्बिया व सर्वोच्च शिखर आहे। त्याचप्रमाणे साओ पावलो ही जे कॉफी उत्पादन म्हणून त्या ठिकाणी दाट लोकवस्ती आहे। त्याचप्रमाणे अजस्त्र कडा हे प्रतिरोध पर्जन आहे। त्यानंतर ब्राझिलिया ही ब्राझीलची राजधानी नव्याने वसलेले शहर आहे। आणि राजस्थान हे विरळ लोकवस्ती व वाळवंटी प्रदेश आहे। त्यानंतर बघूया नेक्स्ट आहे टॉप 5 मध्ये 1 सेंटेन्स मध्ये आन्सर लिहा। तर यामध्ये बघा,
नंबर 1 आहे ब्राझील मधील सर्वोच्च शिखर. तर ब्राझील मधील सर्वोच्च शिखर कोणचे आहे? पिको दी नेब्लिना. त्यानंतर नंबर 2 भारताचे प्रमाण वेळेचे ठिकाण अलाहाबाद. त्याचप्रमाणे जगाची फुफ्फुसे कोणाला म्हणतात? अमेझॉनच्या सदाहरित वृक्षवनांना. त्यानंतर नंबर 4 ब्राझील मध्ये पर्जन्यछायेचा प्रदेश हा अनावृष्टीचा चतुर्कोश असतो. त्यानंतर भारतातील सर्वात लांब नदी ज्याला आपण गंगा नदी असे म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट बघा, उर्वरित पैकी एका वाक्यात उत्तर बघा. 4 गुणांसाठी हा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला येऊ शकतो. यामध्ये ब्राझीलचा पूर्व किनारा ज्याला पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र म्हणतात. क्षेत्रभेटीचे प्रमुख साधने म्हणजे क्षेत्रभेटीसाठी कोणते साधने लागतात? ज्यामध्ये नोंदवही, पेन, मोजपट्टी, होकायंत्र, त्याचप्रमाणे प्रश्नावली. आणि नंबर 8 आहे ब्राझील मधील प्रमुख नगदी पीक कोणते? तर कॉफी हे नगदी पीक आहे. त्याचप्रमाणे मोर्जो बेट कुठे आहे? तर अमेझॉन नदीच्या मुखाशी असलेले किनारी बेट ज्याला आपण मोर्जो बेट असे म्हणतो. त्याचप्रमाणे नंबर 10 आहे क्षेत्रभेटीचा मुख्य हेतू. एखाद्या क्षेत्रभेटीला जर तुम्ही गेला तर त्याचा तिथे मुख्य हेतू काय असतो? भौगोलिक, सामाजिक व आर्थिक माहिती प्रत्यक्ष जाऊन मिळवणे. नेक्स्ट बघा, नेक्स्ट या ठिकाणी भौगोलिक कारणे. हा 6 मार्काचा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. यामध्ये भौगोलिक कारणे तुम्हाला द्यायची असतात ज्याला ग्राफिकल रिझन असं म्हणतात. त्यामध्ये बघा ब्राझीलमध्ये लोकसंख्येची घनता असमान आहे. पूर्व किनारी दाट तर अमेझॉन खोऱ्यात विरळ. त्याचप्रमाणे नंबर 2 भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर नैसर्गिक बंदरे जास्त आहेत कारण हा किनारा कसलेला आणि पाणी खोल आहे. त्याचप्रमाणे नंबर 3 आहे ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय वादळे क्वचितच होतात कारण वृक्षवृत्ताजवळ वाऱ्यांची गती कमी असते. नेक्स्ट बघा हिमालयाच्या उंच भागात वनस्पतीची संख्या विरळ आढळते कारण अतिथंड हवामान व बर्फामुळे. आणि नेक्स्ट क्वेश्चन आहे उत्तर भारतीय मैदानात दाट लोकवस्ती आहे कारण गंगेचे सुपीक खोरे, शेती आणि पाण्याची उपलब्धता त्या ठिकाणी जास्त प्रमाणात आहे. नेक्स्ट बघा, नेक्स्ट तुम्हाला भौगोलिक कारणे आहेत. 6 मार्कासाठी हा प्रश्न येऊ शकतो. यामध्ये बघा ब्राझीलच्या अंतर्गत भागात खाणकाम व्यवसायाचा विकास झालेला नाही. का झालेला नाही? घनदाट जंगले आणि दुर्गमतेमुळे. त्याचप्रमाणे नेक्स्ट क्वेश्चन बघा अमेझॉन नदीच्या खोऱ्यात लोकवस्ती विरळ आहे. मग लोकवस्ती का विरळ आहेत? तिथं हवामान रोगट आहे, वाहतुकीच्या अभावामुळे तिथं लोकवस्ती नाही. त्यानंतर नंबर 8 भारतात पानझडी वने जास्त प्रमाणात आढळतात. का? कारण भारतात कोरडा ऋतू मोठा असतो. त्याचप्रमाणे नेक्स्ट बघा ईशान्य मान्सून वाऱ्यामुळे भारतात पाऊस पडतो. यालाच आपण परतीचा मान्सून म्हणतो जो तामिळनाडूमध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात पडतो. आणि नंबर 9 आहे ब्राझीलमध्ये पर्यावरण स्नेही पर्यटनाचा विकास केला जात आहे. तर निसर्गाची हानी टाळण्यासाठी त्या ठिकाणी पर्यटनाचा विकास केला जातो. नेक्स्ट बघा प्रश्न पहिला बघा एखाद्या कारखान्यास शेतास भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा. फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या कारखान्यास भेट देण्यासाठी गेला तर तुम्ही तिथे काय प्रश्न विचारणार? त्या ठिकाणी त्या कारखान्याची स्थापना कधी झाली, कामगार किती आहे, कच्चा माल कुठून येतो, असे अनेक प्रकारचे प्रश्न तुमच्या मनामध्ये आले पाहिजे. नंबर 2 बघा भारत आणि ब्राझील यांच्या हवामानाची तुलना करा. मग मान्सून विरुद्ध उष्णकटिबंधीय हवामान, तर या ठिकाणी तुम्हाला त्यांची दोघांची तुलना करायची आहे. नंबर 3 भारत व ब्राझील यांच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीची तुलना करा. मग या ठिकाणी भारत आणि ब्राझील यांच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीची तुम्हाला तुलना करायची आहे. ब्रिटिश विरुद्ध पोर्तुगीज राजवट म्हणून. त्यानंतर गंगा नदी आणि अमेझॉन नदी खोऱ्यातील मानवी वस्तीचा तुलनात्मक अभ्यास करा. मग दाट आणि विरळ विरुद्ध असं त्या ठिकाणी गंगा नदीवर दाट वस्ती आहे तर अमेझॉन नदी खोऱ्यावर विरळ आहे. अशा प्रकारचे तुम्हाला त्या ठिकाणी तुलनात्मक अभ्यास करायचा आहे. क्षेत्रभेटीसाठी कोणती पूर्वतयारी कराल? तुम्ही एका ठिकाणी तुम्हाला क्षेत्रभेटीसाठी जायचं असेल तर तुम्ही काय कराल? तर त्या ठिकाणी पहिले ठिकाण निवडणे, परवानगी घेणे, त्याचप्रमाणे साहित्य जमा करणे. नेक्स्ट बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा तुमचा 8 गुणांसाठी येऊ शकतो. ब्राझील मधील नागरिकांचे स्पष्टीकरण द्या. आता या ठिकाणी पूर्व किनारपट्टीवर जास्त नागरीकरण,
त्याचप्रमाणे नंबर 8 प्रश्न बघा तुम्हाला येऊ शकतो, भारत आणि ब्राझील या देशामधील वनांचा हास होण्याची कारणे सांगा. का वनाचा हास होत आहे? तर शहरीकरण, शेतीसाठी जंगलतोड, प्रदूषण, तर यामुळे वनाचा हास होत आहे, म्हणजे जंगलतोड होत आहे. क्षेत्रभेटीचा अहवाल कसा लिहा? मग एखाद्या क्षेत्रभेटीला तुम्ही गेला आणि क्षेत्रभेट करून आल्यानंतर त्याचा अहवाल कसा लिहिता? तर सर्वात पहिले प्रस्तावना, माहिती, निष्कर्ष आणि आभार अशा प्रकारे तुम्हाला सुरुवात करावी लागेल. त्यानंतर भारतातील वाहतुकीच्या साधनांची माहिती द्या. मग भारतामध्ये वाहतुकीचे साधने जसे की रस्ते, लोहमार्ग, जलमार्ग आणि हवाई मार्ग या प्रकारे आपण वाहतूक करू शकतो. आणि नेक्स्ट हिमालयातील नद्यांची जल प्रणाली वैशिष्ट्ये स्पष्ट करा. यामध्ये नद्या 12 असतात, पावसाळ्यात पाऊस आणि उन्हाळ्यात बर्फ वितळल्याने पाणी मिळते, म्हणून या ठिकाणी जल प्रणाली व्यवस्थित असते. नेक्स्ट बघा, नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो, नकाशा म्हणजे भारताचा नकाशामध्ये तुम्हाला काही ठिकाणे दाखवायची असतात. जसे की हे बघा, ठिकाणे दाखवा असं तुम्हाला त्या ठिकाणी दिलेलं असेल. केटू शिखर असेल, थरचे वाळवंट असेल, नर्मदा नदी असेल, मुंबई, त्याचप्रमाणे सुंदरबन डेल्टा, सिक्कीम राज्य आणि लक्षद्वीप बेटे. तर हे जे तुम्हाला दिलेले आहे हे पॉइंट्स हे तुम्हाला नकाशावर दाखवावे लागतील. नेक्स्ट क्वेश्चन बघा, नेक्स्ट क्वेश्चन देखील तुम्हाला मॅपवरच येणार आहे, म्हणजे नकाशावरच असेल. इंडियन मॅप याच्यासाठी तर त्या ठिकाणी देखील तुम्हाला अशी सूची दिलेली असेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला त्या नकाशामध्ये ते फिलअप करावे लागतील. नेक्स्ट बघा, त्या ठिकाणी नकाशा असेल ब्राझीलचा देखील, तर त्या ठिकाणी देखील तुम्हाला काही ठिकाणे दिलेली असतील आणि ते ठिकाणे तुम्हाला नकाशामध्ये दाखवावी लागतील. या ठिकाणी दिलेले बघा, पिको दी निबिलिना, अमेझॉन नदी, मोर्जो बेट, ब्राझिलिया, पॅन्टनॉल दलदल, सिओ पावलो आणि अजस्र कडा अशी महत्वाची काही ठिकाणे आहेत जे तुम्हाला त्या ठिकाणी नकाशामध्ये दाखवावी लागतील. तर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला भूगोलचा विषय असणार आहे, ज्यामध्ये आपण सर्व MP क्वेश्चन, MCQs आणि काही ब्रीफ क्वेश्चन आणि नकाशे घेतलेले आहेत. तर सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यासून जा आणि तुम्हाला होणाऱ्या पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.